नमस्कार. आता आपण हडपसर पुणे या ठिकाणी आहोत आणि खरं पाहायला गेलं तर जीवनामध्ये अडचणीचा सामना करावा लागतो. या अडचणीचा सामना करत असताना दैनंदिन जीवनामध्ये खूप खऱ्या अडचणी असतात. कर्तव्य पार पाडत असताना, कुटुंबाला पुढं नेत असताना ज्याप्रमाणे पुरुषांचा वाटा असतो त्याचप्रमाणे खारीचा वाटा महिलांचा देखील असतो. मी आता जिल्हा परिषद पुणे या दिव्यांगाच्या आंदोलनासाठी जात असताना आणि मांजरीच्या या स्टॉपवरती एका महिला बंधू भगिनींचं मला भेट झाली आणि खरोखरच मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपल्या कुटुंबासाठी योगदान देणारे या माझ्या बंधू भगिनी, आपण यांच्याशी 2 मिनटं चर्चा करू. यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या आपल्या रिक्षातून चालवत आहेत आणि करत आहेत. खरं पाहायला गेलं तर ताई, तुम्हाला कसं वाटतं रिक्षा चालवताना? आता आम्हाला छान वाटतं, परिस्थितीनुसार रिक्षा चालवावं लागतंय. किती वर्ष झालं तुम्ही गाव सोडलेलं? मला गाव सोडून आता 30 वर्ष झालं. लग्न झालं की आम्ही गाव सोडलं. आता रिक्षांची संख्या किती तुमच्याकडे? माझ्या रिक्षाची संख्या आता 2 आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी पिंक रिक्षाची योजना आणली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला काय रिक्षाची सवलत काय मिळाली का किंवा रिक्षा नाही, भेटली त्यांच्या का? आधीच मी माझी पिंक रिक्षा घेतलेली आहे. माझ्या रिक्षाला, पिंक रिक्षाला आता 5 वर्ष झालं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला शासनाची काय सूट भेटली का? नाही भेटली काही. नाही भेटली का? नाही. बरं, पुन्हा जर समजा जर अर्ज जर तुम्ही दाखल केला तर तुम्हाला निश्चित त्या प्रकारची तुम्हाला सूट भेटेल. तुम्ही प्रयत्न करा आणि खरोखर तुम्ही कुटुंबासाठी करताय. आणि मी एक प्रवासी म्हणून तुमच्या रिक्षामध्ये बसलो होतो, परंतु तुमचं आदरपूर्वक बोलणं हे मला जाणून आलं आणि मी माझ्या पत्रकारितेतून मी तुम्हाला सांगतो की निश्चितच आपल्या बंधू भगिनींना तुमचं पाठबळ मिळेल आणि अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या बंधू भगिनींना जसं तुमचं कुटुंब चालवतात तसं दुसऱ्याही कुटुंबाला तुम्ही सांगाल की तुम्ही निश्चित रिक्षा चालवा. आता महिलांचा हे रिक्षाचा क्लास घेणार आहे. हां, खूप महिला आता बरेच वर्ष झालं की मग त्यात आम्हाला शिकवायला कुणी नाही, तर मी त्यांचा क्लास घेणार आहे. बरं, संध्याकाळचं जर समजा रिक्षा चालवायचं ठरलं तर काय तुम्हाला अडचणी येत असतील का काय? नाही, आजपर्यंत नाही आल्या 10 वर्षात अडचणी. हां. कारण असं आहे की एक जरी कुणी आपल्याला वाईट बोलत असलं ना तरी आपल्या पाठीमागं 10 जण असतात. बरं. हां, आणि तशी काय अडचण आली? पोलिसांचे काय तुमच्याकडे संपर्क नंबर आहेत का किंवा हो, काय? आहेत ना. तशी काय अडचण आली का आतापर्यंत तशी तुम्हाला? अजून तर नाही आली. जर आली तर आम्ही 100 नंबरला पाठवू. ठीक आहे, ओके. ह्या होत्या तुमचं काय नाव म्हणले? माझं नाव सरिता गाडे. सरिता गाडे. ह्या जवळपास साधारण 10 वर्षापूर्वी त्यांनी गाव सोडलेलं होतं आणि त्यांचा उदरनिर्वाह या रिक्षावरती चालतो. त्याचप्रमाणे महिला बंधू भगिनींनी या संघटन करून रिक्षामध्ये सामील होऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा अशी एक मी विनंती करतो. धन्यवाद.